आज आपण अंडा घोटाळ्याची रेसिपी टाकणार आहे. त्याला लागणारं सामान. तर चला आता गॅस चालू करू. त्याच्यावर फ्राय पॅन ठेवून घेऊया आपण. त्याच्यावर आता थोडंसं तेल टाकून घेऊया. तर चला आता त्याला लसूण टाकूया. लसूण थोडासा टाकला, भाजून घेऊया. चांगला लालसर असा सोनेरी कलरचा भाजून घ्यायचा. कांदा टाकून घेऊया. चांगला आता भाजून घेऊया. कांदा टाकला, भाजत आलेला आहे. छान भाजून घेऊया. कांदा भाजलेला आहे. आपली मिरची बी त्यात थोडीशी फ्राय करून घ्यायची. थोडं आपण मीठ टाकूया. मिरची ही लवकर असते. हळद थोडी टाकून घेऊया. थोडीशी लाल तिखट, आपलं घरगुती मसाला. त्यात थोडी मिरची पावडर 1 चमचा. चांगलं भाजून झाले. थोडीशी कोथिंबीर. तर हे आता आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं. ते आता चांगलं जरा 2 मिनिटं झाकून ठेवून देऊया. मसाला आपला तयार होईल. मंद गॅसवर हे करूया. मग आपण एकदम ओके होईल. आपण हा कांदा फ्राय बनवून घेऊया. लांडा हे आपण लाल तिखट टाकून घेऊ. थोडीशी कोथिंबीर, मीठ ही टाकून मस्त छान. आता आपण अंड किसून घेऊया, बॉईल केलेलं. आता 2 मिनिटं होऊन देऊया आणि काढून घेऊया. 1 नंबर झालेला आहे. आणि आपले हा अंडा फ्राय पण झालेले आहे. अंडा घोटाळा आपला झालेला आहे. त्याला आपण काढून घेऊ. एकदम छान झालेला आहे. मस्तच वास पण सुटलेला आहे त्याचा. छान झालेला आहे. काढून घेऊया आता. तर अंडा घोटाळा आपला पूर्ण तयार झालेला आहे. ही तुम्ही ब्रेड संग खाऊ शकता. मोठा पाव असतो त्याच्यासाठी खाऊ शकता. आणि एकदम नाश्त्यासाठी एकदम भारी. एकदा करून चपाती सोबत पण खाऊ शकता. दुसरी कोणची रेसिपी पाहिजे तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा. एकदा करून बघा, खाऊन मग सांगा.